Hi student, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn practice set 3.5 of chapter 3 of standard 10 math second. पहा यापूर्वी आपण सर्व प्रॅक्टिस सेट बघितले, डिफरंट थेरम्स बघितले. आता एक थेरम आहे की जो काय याच्यामध्ये आपण जस्ट काही थेरी पार्ट बघू याच्यातलं बिफोर प्रॅक्टिस सेट 3.5. थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड. कोणामधला अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड. राईट. काय दिलं एक स्टेटमेंट, इफ अन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल. हा अँगल आहे ABC, याचा व्हर्टेक्स कुठे सर्कलवर आहे ABC. दिस अँगल व्हर्टेक्स ॲट सर्कल, इट्स वन साइड टचेस द सर्कल. एक साइड काय सर्कलला टच होते ही. राईट. अँड द अदर्स इंटरसेक्ट द सर्कल इन वन मोर पॉइंट. सेकंड साइड PA ही काय सर्कलला एक सेकंड पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होते. द सर्कल इन वन मोर पॉइंट, देन द मेजर ऑफ द अँगल, दिस अँगल ABC बघा, ज्याची एक साइड काय टँजंट, एक साइड सेकंड, टँजंट सेकंड. याचं मेजर काय म्हणतो, देन द मेजर ऑफ द अँगल इज, मेजर ऑफ द अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. त्याने जेवढा आर्क इंटरसेप्ट केला हा आर्क, आता इथे बघा तीन केसेस घेतलेले आपण. दॅट इज व्हेन दिस ABC इज राईट अँगल, दॅट इज व्हेन इट इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ द सर्कल. हा काय ABC इज ॲक्यूट अँगल अँड ABC इज ऑब्टूस अँगल. हा जो थेरम आहे हा थेरम परीक्षेला विचारण्याची शक्यता फार कमी आहे. जस्ट याच्यावरचे एक्झाम्पल्स तुम्हाला येणार आहे. मग काय आता आपण आपल्या थेरमच्या फोल्डरमध्ये तुम्हाला हा थेरम भेटेल, पण आपण जस्ट एक्सप्लेन करू आणि याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व करू. मग आता ADB काय येईल आपल्याला, अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ADB. किती केसेस आहे, एक दिस इज राईट अँगल, दिस इज ॲक्यूट अँगल, दिस इज ऑब्टूस अँगल. देन द मेजर ऑफ दिस अँगल ABC इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADB. बरोबर. हा टँजंट, हा काय सेकंड. बरोबर. द अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. थेरमचं नाव लक्षात ठेवा, अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. आता अजून हा आपल्याला कसा अल्टरनेटिव्ह, इथं काय ABCचं मेजर 1/2 आर्क इंटरसेप्टेड बाय इट. बरोबर. ABC ADB 1/2 ADB. बरोबर. अजून सेकंड टाईपमध्ये हा जो थेरम आहे तो कसा डिस्क्राईब केला जातो. आता याचं मेजर बघा, हा समजा मी जस्ट इथे एक पॉईंट घेतला या. बरोबर. आता हा ही काय कॉर्ड आहे आणि हा काय टँजंट. बरोबर. आता हा जो अँगल आहे, धिस अँगल अँड धिस अँगल्स आर इक्वल. वाय? बाय इन्स्क्राईब अँगल थेरम, अँगल AFB इज मेजर इज 1/2 आर्क ADB बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. राईट. आणि बाय दिस थेरम अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड, अँगल ABC याचं मेजर पण काय 1/2 ADB. काय महत्व, अँगल AFB 1/2 मेजर ऑफ आर्क ADB. दिस अँगल इज इन्स्क्राईब बाय द आर्क अपोजिट दिस ADB. ADBच्या अपोजिट आर्कने काय केलं, त्याला इन्स्क्राईब केलेलं आहे. म्हणून हा अँगल आणि हा अँगल काय सेम राहील. हे पण या पद्धतीने विचारले जाऊ शकतो तुम्हाला. बरोबर. त्याच्यानंतर बघा याचा कॉन्व्हर्स काय, कॉन्व्हर्स ऑफ दिस थेरम. या थेरमचा कॉन्व्हर्स काय, ABC. If this angle ABC is equal to 1/2 measure of arc ADB, हे जर असेल, हे रिलेशन जर क्लिअर होत असेल, ABCचं मेजर याच्या हाफ असेल, तर आपण काय होणार आहे, दिस BC इज अ टँजंट टू द सर्कल. बरोबर. कॉन्व्हर्स याचा या थेरमचा की BC काय राहील त्याचा, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघा, हे थेरम बघा आणि जस्ट तुम्ही त्याला जज करू शकतात, बघू शकतात. ADB, इफ अँगल आर्क ऑफ ADB 1/2 आर्क ADB, measure of arc ADB
इज इक्वल टू अँगल ए बी सी हे जर असेल, हे रिलेशन राईट होत असेल तर काय होतं आपल्याला, बी सी इज अ टँजंट टू द सर्कल. दिस इज द कॉन्व्हर्स ऑफ दिस थेरम. ओके. नेक्स्ट आता दोन थेरम आपण बघणार आहे की ज्याच्यावर काय आपल्याला एक्झाम्पल विचारण्याची शक्यता जास्त आहे, जे थेरमचा प्रूफ आपल्याला परीक्षेला विचारण्याची शक्यता खूप कमी आहे. आता बघा काय, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आता ए बी अँड सी डी आर टू कॉर्ड्स इंटरसेक्ट इच अदर इंटरनली ॲट ई. कोणत्या पॉईंटला इंटरसेक्ट होतं, ईला, बरोबर. देन वी गेट ए इंटरस्टेड रिलेशन बिटवीन देम, दॅट इज द प्रॉडक्ट ऑफ दिस टू पार्ट्स, दॅट इज ए ई into EB, AE into EB or AE into B is equal to CE into ED, right? That is AE into EB is equal to CE into ED. यांचे जे थेरम्स आहे, या थेरमचे प्रूफ्स तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलच्या फोल्डरमध्ये एक थेरमचं जे फोल्डर आहे त्याच्यात तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. काय, एक्सटर्नल डिव्हिजन जर घेतलं तुम्ही तर काय, आता एक्सटर्नल कॉर्ड्स काय, एक्सटर्नल डिव्हिजन कसं बघा, ए बी अँड सी डी आर कॉर्ड्स बट दे मीट एक्सटर्नली ॲट पॉईंट ई, राईट. याला काय म्हटलं त्यांनी, एक्सटर्नल डिव्हिजन. अशा वेळेस काय आता बघा, ए ई इंटू बी, ए ई इंटू बी इज इक्वल टू काय, सी. नीट लक्ष द्या, याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल येण्याची शक्यता जास्त आहे. ए ई इंटू बी इज इक्वल टू सी डी सी ए इंटू डी. सेम याच पद्धतीने ए इंटू बी बरोबर, सी इंटू डी. तसंच सेम इथं ए इंटू बी, और वी कॅन आयदर एनीवन कॅन रिटर्न एज ई ए इंटू ई बी. हे जास्त इजियर, ई ए इंटू ई बी इज इक्वल टू ई सी into ED. Someone can write this way, that is EA into EB is equal to EC into ED. Okay. Now we will see next one, tangent secant segments theorem. आता बघा, tangent secant, ये काय, TP is a tangent and TB is a secant, right? This AB is secant, that is this AB and TP meet at T या ठिकाणी भेटतात. मग काय आता बघा, अशा वेळेस काय, याच्यात काय रिलेशन आहे, इंटरेस्टिंग बघा. याचे प्रूफ्स आहे, TP स्क्वेअर इज इक्वल टू काय, TA इंटू TB. TP स्क्वेअर इज इक्वल टू TA इंटू TB और आयदर TA इंटू TB इज इक्वल टू TP स्क्वेअर. हा एक रिलेशन आहे. याच्यावर या तिघांवर आपल्याला काय लास्ट दोन रिझल्ट आणि हा याच्यावर एक्झाम्पल येण्याची एकदम दाट शक्यता आहे. ओके. प्रॅक्टिस सेट 3.5 क्वेश्चन नंबर 1. इन फिगर रे PQ टचेस द सर्कल ॲट पॉइंट Q, राईट. PQ इज 12, PQ काय दिलंय 12, PR 8 अँड फाइंड. काय करायचं, फाइंड आपल्याला PS फाइंड करायचं, PS अँड देन SR. नेक्स्ट काय करायचं, फाइंड RS और SR, राईट. आता बघा काय आपला जो as shown in figure बाय. मग पहिल्यांदा काय करायचं, हे जे नंबर्स आहे या फिगरवर लिहून घ्यायचे म्हणजे आपलं काम सोपं होतं, थोडंसं समजतं आपल्याला. बाय विच थेरम, आता बघितलं ना आपण, टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम, टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम. त्याच्यानुसार काय होतं आपल्याला, PR इंटू PS, PR इंटू PS इज इक्वल टू काय, PQ स्क्वेअर. So what we have given, PR is 8, PS is nothing, PQ is 12 square. So PS is equal to 144 by 8. Therefore PS किती लाता, 8 1 जा 8, 6 remain. So 8 8 जा
64, right? So PS is equal to 18. Also काय फाइंड करायचं आपला RS, right? Also SRP. Therefore PR किंवा PRS घ्या, PRS. R is between P and S, so PR plus RS is equal to PS. So PR is 8, RS unknown, PS किती काढला आपण 18, and therefore RS is equal to 18 minus 8, that is RS is equal to 10. Okay. Next बघा आता, in figure chord MN and chord RS intersect at point D. MN and RS intersect at point D. That is internally सर्कलच्या इंटरनल पॉइंट इंटरनल पार्ट मध्ये. इफ RD इज 15, आता याच्यात दोन एक्झाम्पल दिलेले. फर्स्ट वन काय, इफ RD इज 15, RD 15, नंबर्स लिहून घेऊ आपण, DS 4, MD 8 and find DM. So that is chord MN and chord RS intersect at point D. Therefore, by property of intersecting chords, काय आपल्याला, what do you get, MD into DN, MD into DN, this product is equal to RD into DS, RD into DS, very easy. So MD and DN, MD किती आता 8, DN unknown, DN we have to find, RD 15, DS 4. So DN is equal to 50 into 4 by 8. प्रोडक्ट करण्यापेक्षा आपण टिप ॲज इट इज 4/2, 4 1 जा 4 2 जा, सो 15/2 मीन्स 7.5. मल्टिप्लाय करू नका, मल्टिप्लाय करायचं 60/8 परत कॉम्प्लिकेशन, त्याच्यापेक्षा टिप ॲज इट 4 1 जा 4 2 जा आणि 15/2 मीन्स 7.5. इझी कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला, इझी मेथड तुम्हाला ट्रिक सांगतोय छोट्या छोट्या, नीट लक्ष द्या. आता इफ RS इज इक्वल टू 18, आता नेक्स्ट बघा सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. RS काय दिलं आपल्याला, टोटल RS 18 फ्रॉम दिस. अगेन MD इज 9 and DN इज 8. आता याच्यात काय पूर्ण टोटल दिलेलं आपल्याला, जस्ट RD दिला असतं आपण DS काढला असतं मागच्या सारखं, पण आता इथे काय करू आपण, जस्ट हा जो पार्ट आहे हा काय घेऊ, DS X घेऊ. सो RD इज 18 मायनस X, राईट. आता पाहू आपण काय त्याच्यामध्ये. सो व्हॉट यू गेट, MD इंटू DN इज इक्वल टू RD इंटू DS. कीप ॲज इट इज. Let DS is equal to X. So therefore RD is equal to 18 minus X, right? So we get काय आता हे तुम्ही फर्स्ट पण लिहू शकतात. आता हे आपलं ऑलरेडी लिहिलेलं होतं म्हणून बघितलं आपण. Chord MN and chord RS intersect at point D. Therefore, by property of intersecting chords, MD into DN is equal to RD into DS. Right? So here we take DS is equal to X. So RD is DS किती घेतला आपण X. So RD is 18 minus X because RS total RS किती दिलं आपल्याला, total RS 18. Right? So put the value 9 into 8. RD
18 minus x, and this is x, right? So what do we get? 72 18x minus x square. आता काय होईल बघ, हा मायनस एक्स स्क्वेअर इकडे घेतो मी, काय होईल प्लस एक्स स्क्वेअर मायनस 18x प्लस 72, राईट. नाव दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन इन एक्स. आपल्याला काय फाइंड करायचं, ds फाइंड करायचं, राईट. सो जस्ट ds काय घेतलं होतं आपण, ds x घेतलं होतं आपण. जस्ट फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. बघा जॉमेट्रीमध्ये पार्ट 2 मध्ये आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतं. आता 72चे पार्ट्स काय करायचे, काही मायनस 12 मायनस 6, 12 6 जा 72. सो एक्स स्क्वेअर मायनस 12x, I write here x square minus 12x minus 6x plus 72 is equal to 0. X common, x minus 12 minus 6 common, x minus 12 in one bracket, right? Therefore what do you get, x minus 12 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Therefore x is equal to 12 or x is equal to 6. So that is ds is equal to 12 or ds is equal to 6 units. Okay. Next question number 3. In figure O is the center of the circle and B is the point of contact. ये जो tangent है जैसा आपका है point of contact है, right? Segment OE perpendicular to segment AD. If AB is 12, AB काय दिले 12 दिले, AC 8, AC is 8. Find AD, काय पूर्ण AD फाइंड करायचं आहे, नंतर DC and next D, 3 फाइंड करायचे. बघा एक्झाम्पल जरी मोठं वाटलं असं सोपं एकदम. फर्स्ट वन पाहू आपण, AD बाय as shown in figure by tangent secant segments theorem. What do you get? AD into AC, AD into AC is equal to AB square. So AD is unknown, AC is 8, this is 12 square. So AD is equal to 12 square means 12 into 12 divided by 8, right? किती मग आता AD 4 2 जा and 4 3 जा, right? 12 into 3 16, 36 by 2 18. किती मग AD is 8, again 2 1 जा 2 6 जा, right? आता AD is equal to 18. सेकंड बघा काय फाइंड करा, DC A, there is D, C and A, that is C is between D and A. So DC plus AC is equal to AD. So DC is unknown, AC 8, AD is 18, and therefore DC is equal to 18 minus 8, DC is equal to 10. थर्ड वन बघा, D सेगमेंट OE, आपला D फाइंड करायचं आहे. सेगमेंट OE perpendicular to chord DC, and therefore E is a midpoint of chord DC. Why? The perpendicular drawn from this center to the chord bisect it by ही chord आहे आणि हा काय segment, this perpendicular segment. So what do we get? D 1/2 DC, that is 1/2 into 10, and therefore D is equal to 5. D किती भेटेल तुम्हाला 5.
नेक्स्ट वन बघा इन फिगर क्वेश्चन नंबर 4 बघा इन फिगर पी क्यू इज 6 पी क्यू काय दिलं आपल्याला 6 क्यू आर 10 पी एस 8 अँड फाईन टी एस फाईन करायचं बरोबर आता इथे कॉर्ड ह्या टी एस अँड कॉर्ड टी एस अँड कॉर्ड क्यू आर इंटरसेक्ट एक्सटर्नली सो देअरफॉर बट बिफोर दिस व्हॉट वी गेट त्याचे काय प्रॉपर्टी आपलं पी टी इंटू पी एस is equal to P Q into PR. We need PR. In figure P Q R. Therefore PR is equal to P Q plus QR. That is 6 plus 10, 16. Now by theorem of external division of chords काय होतं आपल्याला पी एस किंवा पी टी इंटू पी एस इज इक्वल टू पी आर इंटू पी क्यू पी टी इंटू पी एस पी आर इंटू पी क्यू सो पी एस इज 8 राईट पी आर किती आपलं पी आर 16 आणि पी क्यू 6 राईट पी आर इज 16 पी क्यू इज 6 सो पी टी इज इक्वल टू 16 6 plus 10 16 this is 8 PS is 8 PS is 8 this is 16 and this is 6 so 16 into 6 by 8 so PT is equal to 8 to the that is PT is equal to 12 now we have to find TS but काय फाइंड करायचं आपल्याला TS फाइंड करायचं but TSP therefore TS plus SP is equal to TP TP किती आहे आपला TS किती आपला जो अननोन आहे SP 8 TP is 12 so TS is equal to 12 minus 8 TS is equal to 4 now last one question number 5 in figure segment EF is a diameter and segment DF is a tangent segment DF is a tangent segment the radius of the circle is R radius of the circle is R prove that DE into GE is equal to 4R square काय प्रूव्ह करायचं आपल्याला DE into G is equal to 4R square राईट आता इथे बघा जस्ट EH आणि HF हे किती आपल्याला R दॅट इज रेडियस इज R दिलेलं आपल्याला इथं काय करू आपण कन्स्ट्रक्शन करू कन्स्ट्रक्शन काय करू ड्रॉ segment GF therefore angle EGF is equal to 90 degree angle inscribed in semicircle EF काय डायमीटर आहे जर आपण GF जॉईन केलं तर हा अँगल जो आहे EGF is a right angle right that is angle inscribed in semicircle also angle EFD is equal to 90 degree by tangent theorem because EF ही radius है EF आणि हा tangent so this radius is perpendicular to tangent or tangent is perpendicular to radius at point of contact so angle EFD is also 90 degree now
याला आपण दोघांना एक नंबर देऊन देऊ. नाउ कन्सिडर ट्रायंगल EGF किंवा GF घ्या. ठीक आहे, EGF आहे बाय EGF. आणि सेकंड काय घेतो मी EFD, बिकॉज E इज ए कॉमन पॉईंट. बघा काय घेतो ते पुढे समजेल तुम्हाला. EFD. बघ आता फर्स्ट काय अँगल EGF congruent with EGF is congruent with EFD by 1 each of 90 degree. बघा अजून याचा GEF अँगल GEF ह्या ट्रायंगल GEF आणि ट्रायंगल DEF अँगल DEF कोणता हा ह्या GEF चा पण आहे आणि DEF चा पण, राईट, कॉमन अँगल. and therefore by a test triangle EGF similar with triangle EFD, isn't it? आता EGF आणि EFD दोन्ही काय झाले, सिमिलर झाले. आता आपल्याला काय काय पाहिजे, D. therefore D इथे येईल. D ची करस्पॉन्डिंग साइड कोणती EF. D ची करस्पॉन्डिंग साइड कोणती EF. what do we get? EF upon D. EF upon D, right? Also next what we need, G. आता G कोणती, G हा G. G ची करस्पॉन्डिंग साइड कोणती EF. परत सांगतो, आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल बघितलं काय. EF ची करस्पॉन्डिंग साइड काय D, जी आपल्याला पाहिजे ते घेतो आपण D. आणि इकडे G ची करस्पॉन्डिंग साइड कोणती EF. सो व्हॉट यू गेट, therefore D इथे लिहू आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सो G और जस्ट D फर्स्ट घेऊ आपण. D into G is equal to EF square, right? काय D into G is equal to EF square, but EF किती आपल्याला, therefore EF किती 2R, R plus R, D into G 2R square given since इथे लिहून घेऊ आपण EF is equal to 2R and so D into G is equal to 4R square. हेच दाखवायचं ना आपल्याला. ओके.